नमस्कार. मी हरिदास पवार. थंबनेल आणि टायटल यावरून तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकवर आजचा व्हिडिओ आधारित आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता की आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025. जर तुम्ही आधारशी पॅन कार्ड लिंक नाही केले तर ते तुमचे पॅन कार्ड इनॲक्टिव्हेट म्हणजे ते बाद होऊ शकते, ते निष्क्रिय होऊ शकते. यासाठी तुम्ही 31 डिसेंबर 2025च्या पूर्वी तुमचे आधारशी पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे, गरजेचे आहे. तर तुमचे पॅन कार्ड तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक न केल्यास काय तुम्हाला तोटे होणार आहेत याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि शासनाचा जो जी-आर आहे ना, तो तुम्हाला जी-आर मी शासनाचा थोडक्यात वाचून दाखवतो. शासनाने नेमके आधारशी आणि पॅन कार्डशी काय अपडेट दिलेले आहे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला कोणताही विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शासनाचा जी-आर मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवणार आहे. आपल्याकडे शासनाचा जी-आर आलेला. तर शासनाने यात सांगितलेले काय सांगितले आहे, काय काय मुद्दे सांगितलेले आहे. आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अन्यथा पॅन कार्ड होणार निष्क्रिय. पगार ही बँक खात्यात जमा होणार आहे कठीण. मग तुमच्या बँक खात्यात तुमचे पगार असतो ना, ते पगार हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे कठीण. तर आधारशी तुम्ही पॅन कार्ड जर लिंक नाही केलं तर शासनाचा जी-आर हा काय शासनाने काय म्हणलेला आहे. तर शासनाने म्हणलेलं आहे की आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची शेवटची मुदतवाढ नव्याने दिलेली आहे. लक्षात ठेवा. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड आहे ना 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे, म्हणजे ते बाद होणार आहे. पॅन कार्ड तुमचं निष्क्रिय झाल्यास तुम्हाला ना प्राप्तिकर भरता येईल ना रिफंड मिळेल. एवढंच नव्हे तर पगार बँक खात्यात जमा होणे देखील जवळपास अशक्य होणार आहे. कर क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लवकरात लवकर पॅन आणि आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि कराशी संबंधित कामे सुरळीत राहतील. तर कोणासाठी ही प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे पहा. तर केंद्र अर्थ मंत्रालय 3 एप्रिल 2000 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबर 2024च्या आधी ज्यांना आधार अर्जासाठी एनरोलमेंट आयडीच्या आधारे पॅन कार्ड जारी करण्यात आले होते, अशांना त्यांना आपला आधार नंबर 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्तिकर विभागाला कळवावा लागेल. याचा अर्थ जर तुम्ही आधार एनरोलमेंट आयडीच्या माध्यमातून पॅन तयार केले असेल तर आधार नंबर मिळाल्यानंतर पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. प्राप्तिकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर ही प्रक्रिया ऑनलाईन पार पाडता येईल असा शासनाचा जी-आर आहे. तर मी तुम्हाला लिंक करण्याची पण सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पॅन कार्ड तुमचे जे पॅन कार्ड ना, हे पॅन कार्ड जर निष्क्रिय मग ते बाद झाल्यास तुम्हाला त्याचे काय काय तोटे होणार आहेत मी पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला मी शासनाचा हा जो जी-आर आहे ना, ते थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. तर तुम्हाला समजले असेल की आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर 2025 आहे. जर पॅन कार्डशी लिंक नाही केले तर तुमचे पॅन कार्ड ते ऑटोमॅटिक निष्क्रिय म्हणजे इनॲक्टिव्हेट होऊन जाईल. जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर त्याचे 2 तोटे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर पहा मी तोटे तुम्हाला सांगतो पॅन कार्ड जर तुमचे निष्क्रिय झाले तर तुम्ही आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला काय काय तोटे सहन करता म्हणजे तुमचे काय काय तोटे होणार आहेत पहा. पुढील प्रमाणे मी सांगतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ न चुकता पहा, न स्किप करता पहा, म्हणजे काय तोटे होणार आहे तुम्ही आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास. तर पहिल्यांदा सुरुवातीला तोटा होणार आहे तुमचे एक नंबरचा आहे बँक खाते किंवा डिमांड खाते तुम्हाला उघडता येणार नाही आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास. त्यानंतर 2 नंबरला आहे 50,000पेक्षा जास्त रोख ठेवता येणार नाही आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास. 3 नंबरला आहे गुंतवणूक म्हणजे सिप म्हणजे SIP सुरू करणे, ट्रेडिंग करणे हे पूर्णपणे अशक्य होणार आहे. कशामुळे आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्याने. त्यानंतर 4 नंबरला आहे सरकारी आर्थिक कल्याणकारी योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्याने. त्यानंतरला 5 नंबरचा आहे कर्जाचा तुमचा जो कर्ज तुम्ही जे बँकेत तुम्ही कर्जासाठी फाईल केली ना, त्या कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तुमचे कर्ज ते मंजूर केले जाणार नाही. 6 नंबर आहे वाहन म्हणजे वाहन खरेदी विक्री करता येणार नाही तुम्हाला आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास. त्यानंतर 7 नंबरला आहे बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व तुमचे कामकाज थांबेल. का थांबेल? आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे. त्यानंतर शेवट 8 नंबर आहे
परकीय चलन व्यवहार तुम्हाला करता येणार नाही. का करता येणार नाही? तर सगळ्याचे मुख्य एकच कारण आहे. आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्याने तुम्हाला ह्या पूर्णपणे 8 समस्या येणार आहेत. बँक खाते किंवा डिमांड खाते उघडता येणार नाही. 50,000पेक्षा जास्त रोख ठेवता येणार नाही. गुंतवणूक सिप सुरू करण्याची किंवा ट्रेडिंग करणे तुम्हाला अशक्य होणार आहे. सरकारच्या आर्थिक कल्याणकारी योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही. त्यानंतर कर्जाचा अर्ज तुमचा स्वीकारला जाणार नाही. घर वाहन खरेदी करता किंवा विक्री करता येणार नाही. बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व तुमचे कामकाज थांबेल. परकीय चलन व्यवहार करता येणार नाही. का करता येणार नाही? तर तुम्ही आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे समस्या तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्ही 31 डिसेंबर 2025च्या पूर्वी तुम्ही आधारशी पॅन कार्ड तुमचे जरूर म्हणजे जरूर लिंक करावे. तुम्हाला लिंक करण्याची पण सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ऑनलाईन घर बसून तुम्ही आधारशी पॅन कार्ड लिंक तुम्ही 2 मिनिटात करू शकता. तर पहा कसे लिंक करायचे ते पण मला ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 2 मिनिटात सांगतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट पहा. आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत ऑनलाईन पद्धतीने कशी करायची पहा. तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे. आधारशी लिंक करण्याची सोपी पद्धत. आधारशी पॅन कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत पहा. तुम्ही ऑनलाईन करू शकता. तुमच्या मोबाईलवर करू शकता. नाहीतर तुम्ही तुमच्यावर मोबाईल जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधारशी तुमचे पॅन कार्ड लिंक करू शकता अगदी 2 मिनिटात. तर पहा पहिल्यांदा काय करायचं आहे माहिती आहे का? आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याकरिता इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलला भेट द्या. ही वेबसाईट आहे लक्षात ठेवा. इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टल आहे ना, त्याच्यावर तुम्ही जाऊन भेट द्या. गुगलवर सर्च करा किंवा गुगल क्रोमवर सर्च करू शकता. त्यानंतर लिंक आधारवर टॅप करा म्हणजे क्लिक करा. तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून व्हॅलिडेट बटनवर दाबा म्हणजे त्याच्या बटनावर व्हॅलिडेट बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तुमचा मोबाईलवर ओ-टी-पी लगेच येईल. तुमच्या 2 मोबाईल तुमचा लिंक असणार आधार कार्डवर. त्याच्यावर तुमचा मोबाईलवर त्याचा तो ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकल्यानंतर ही प्रक्रिया 1 ते 2 मिनिटात पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि पॅनशी आधार कार्ड तुमचा 1 ते 2 मिनिटात लिंक होईल. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही घरात बसून 1 ते 2 मिनिटात तुम्ही आधारशी तुमचे पॅन कार्ड लिंक करू शकता. एकदा आणखीन पहा मी काय सांगतो तुम्हाला. इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर तुम्ही जाऊन भेट द्या. त्यानंतर लिंक आधारवर टॅप म्हणजे क्लिक करा. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक नंबर टाकून व्हॅलिडेट बटनवर क्लिक करा. बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकल्यानंतर तो तुमच्या मोबाईलचा जो ओ-टी-पी आहे ना, तर तो ओ-टी-पी टाकल्यानंतर ही प्रक्रिया लगेच पूर्ण होईल आणि तुमचे चुटकीशी म्हणजे 1 ते 1 मिनिटाच्या आत तुमचे आधारशी पॅन कार्ड लिंक होऊन जाईल. तर ह्या प्रकारचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंटद्वारे नक्की सांगा.